तयारीत असलेला पुरुष त्याला वाचवण्याचं काम एक स्त्री करते आणि त्याचं वर्णन ह्या गीतातून गेय स्वरूपातून मी केलेलं आहे. आणि 28/11/19 ही यवतमाळ आकाशवाणीवरून वाजलेली प्रसारण झालेली कविता आहे. ओठ गुलाबी बिंदी कपाळी पाहून जीव थांबला थांबला, लढा हा जीवनात का लागला, लढा हा जीवनात का लावला. खचलो होतो या संसारी, सांगू कशी माझी लाचारी. तुझ्याच वरती भिस्तई सारी, घेऊन येसी तूच सिदोरी. हरलेल्यावर का डाव लावला, लढा हा जीवनात का लावला, लढा हा जीवनात का लावला. जुगल स्वरामध्ये आहे. नका असे दुःखात जाऊ, पुढल्या काळा पाहून घेऊ. सुख दुःखात हिम्मत देऊ, हिमतीने नाव पुढेही ठेवू. हिमतीने नाव स्थिरही ठेवू. विचार करू नित्य तो चांगला, लढा हा जीवनात का लावला, लढा हा जीवनात का लागला. प्रगतीचा तो घेऊन मंत्र, शेती सुधारण्या वापरू यंत्र. बदलून टाकू सारे चित्र, प्रचार येथे करू सर्वत्र. प्रसंगी वापरू सगळी कला, लढा हा जीवनात का लागला, लढा हा जीवनात का लागला. गहिवरले हे तुमचे मन, धीर देण्या मी आले धावून. तुम्हास दुःखी येथे पाहून, का शोभेचे घालू मी कंगण, का शोभेचे घालू कंगण. दिखाऊपणा तो नाटिकला, लढा हा जीवनात का लावला, लढा हा जीवनात का लागला. जीवन संगीनी सर्वांगी सुंदर, पडत्या काळी दावी विचार. दूर पडताती दृष्ट विचार, दोघे मिळूनी पेल तो भार. दोघे मिळूनी पेल तो भार. रामदास भाऊने डाव साधला, लढा हा जीवनात का लागला. ओठ गुलाबी बिंदी कपाळी, पाहून जीव थांबला थांबला, लढा हा जीवनात का लागला, लढा हा जीवनात का